नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप व्याकुळ झालेला आहात का? तुम्हाला पण आयुष्याचा खूप टेन्शन या ठिकाणी येत असेल, तुमच्यावर पण कर्ज असेल, तुम्हाला पण काय करावे ते उमजत नसेल, तुम्ही पण खूप पैशाच्या चिंतामध्ये चिंताग्रस्त या ठिकाणी राहत असाल, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये सुख मिळत नाही, पूर्णपणे या ठिकाणी दुःखच असेल, तर हा मंत्र तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण या ठिकाणी ऐकला तर तुम्हाला या ठिकाणी आज दिवसभर मंत्र ऐकायची गरज राहणार नाही. इतका पॉवरफुल हा मंत्र या ठिकाणी आहे. ज्या भक्ताने हा मंत्र पूर्ण ऐकला त्याच्या आयुष्यातली दारिद्र्य कायमची नष्ट झाली आणि त्याच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच काळी शक्ती पण ती नष्ट झाली. आपले जे शेजारी पाजारी असते ते आपल्या घराकडं वाईट नजराने बघतात. मग त्या वाईट नजराने काय होतं, आपलं जे घर आहे ते घर आपलं दारिद्र्यहीन होतं. मग आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा टिकत नाही आणि पैसा देखील तुमच्या लोक येत नाही, तुमच्या खिशात पण पैसा टिकत नाही. त्याचा तोड या ठिकाणी हा मंत्र आहे. जर तुमच्या पण घरामध्ये असं होत असेल, तुमच्या पण घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, तुमच्या पण खिशामध्ये पैसा टिकत नसेल आणि तुमच्या पण जीवनामध्ये सुखही टिकत नसेल, सुख राहत नसेल, सुख चाललं जात असेल, तुमच्या पण जीवनामध्ये सुखाचा क्षण तुम्हाला दिसत नाही, तर हा मंत्र तुम्ही लावून सोडून द्या. हा मंत्र या ठिकाणी तुम्ही पूर्ण ऐका. ज्या भक्ताने हा मंत्र पूर्ण ऐकला त्याच्या आयुष्यातली दारिद्र्य ही कायमची नष्ट होईल आणि त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास या ठिकाणी निर्माण होईल, देवाचा वास निर्माण होईल, भक्तीचा वास या ठिकाणी निर्माण होईल आणि मग त्याच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश घेईल. फक्त या मंत्राच्या साहाय्याने त्या सर्व गोष्टीवर हा मंत्र तोड आहे. त्यामुळे हा मंत्र काय अर्धवट ऐकून तुम्ही स्वामींचा अपमान करू नका. हा मंत्र या ठिकाणी पूर्ण ऐका. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकला आणि तुम्हाला पण पैशाची अडचण असेल, पैशाची चिंता असेल, तुमच्यावर पण खूप मोठे कर्ज असेल, तर तुम्ही हा मंत्र लावून सोडून द्या. जर तुम्ही असं केलं, हा मंत्र या ठिकाणी पूर्ण ऐकला आणि तुमची काय अडचण आहे ती स्वामींना सांगितली किंवा मनात सांगितली किंवा कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी टाकली, तर ती लगेच स्वामींना कळेल आणि स्वामी त्यावरती काम करेल आणि काहीतरी तोड काढेल. आणि चला तो मंत्र आपण या ठिकाणी जाणून घेऊ. जाणून घेण्यापूर्वी आपण याचे फायदे जाणून घेऊ. या मंत्राचे खूप मोठे असे फायदे आहे भक्ता. या मंत्राने कित्येक लोक लखपती करोडपती झाले आणि लखपती करोडपती झाले आणि परत ते सुखी पण झाले. बऱ्याच माणसाकडे पैसा असतो पण त्याला सुख नसते. पैसा म्हणजे सगळं काही नाही. तुमच्याजवळ जरी पैसा आला तरी तुम्हाला देवाची भक्ती, देवाचे मंत्र या ठिकाणी ऐकावे लागेल. जर तुम्ही असं केलं नाही, जर तुमच्याकडे पैसा आला आणि तुम्ही देवाची भक्ती केली नाही, देवाचे मंत्र ऐकले नाही, तर तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकणार नाही. लक्ष्मी त्याच ठिकाणी टिकते ज्या ठिकाणी देवांचा वास असतो, ज्या ठिकाणी देवाचे नामस्मरण केले जाते, ज्या ठिकाणी देवाला पूजलं जातं, ज्या ठिकाणी देवाची काळजी घेतली जाते, ज्या ठिकाणी देवाचे मंत्र ऐकले जाते, अशाच ठिकाणी लक्ष्मी या ठिकाणी टिकते. कोणतं पण घरामध्ये लक्ष्मी येते पण टिकत नाही. तुमचं पण तसं झालेलं आहे. बऱ्याच बारा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत असेल, लक्ष्मी टिकत नसेल आणि बऱ्याच घरामध्ये असं झालेलं आहे की त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येतच नाही. तर त्यांच्यासाठी हा मंत्र या ठिकाणी अमृत ठरणार आहे. कारण की जर तुम्ही हा मंत्र या ठिकाणी पूर्णपणे ऐकला, तुमच्या घरामध्ये सोडून द्याला, तुम्ही फक्त हा मंत्र चालू करून सोडून द्या आणि पूर्णपणे हा मंत्र ऐका, पूर्ण या ठिकाणी श्रवण करा. हा मंत्र काय तुम्ही अर्धवट ऐकून स्वामींकडे बघून दुर्लक्ष करू नका. जर स्वामींनी असं केलं तर मग खूप मोठा अनर्थ होईल. त्यामुळे तुम्ही हा मंत्र या ठिकाणी पूर्ण ऐका. पूर्ण तुम्हाला हा मंत्र ऐकावा लागेल. पूर्ण ऐकल्यानंतर काय जी इच्छा असेल, काय जे मागणं असेल, काय जे असेल ती कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या ते मुखातून निघेल आणि या ठिकाणी स्वामींना कळेल आणि त्यावर स्वामी तोड काढतील. तर चला, तुमचा जादा वेळ न घेता
मी तो मंत्र चालू करतो, पण जाण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकला नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य वाढेल. स्वामी समजून जातील हा भक्त ढोंगी भक्त आहे, यांना आपल्याकडे बघून दुर्लक्ष केलं आणि स्वामी अपमानित होईल. त्यामुळे हा मंत्र तुम्ही पूर्ण बघा, पूर्ण ऐका, पूर्ण श्रवण करा. तर चला चालू करू तो मंत्र. मंत्र ऐकण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग स्वामी महाराजांचे मंत्र ऐकायला आवडत असेल आणि तुम्ही पण स्वामींचे कट्टर भक्त असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला विसरू नका. तर चला या ठिकाणी करू तो मंत्र चालू. करू तुम्हाला धनवान लखपती, करू तुम्हाला सुखी समृद्धी समाधानी. तर चला करू तो मंत्र चालू. हा मंत्र चालू केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऐकावा लागेल. ओम ऋडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर श्री देवाय नमः. ओम ऋडमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः. ओम श्री ऋडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः.
ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः। ओम श्री ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम
मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः। ओम श्री मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः। ओम
मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः। ओम श्री मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम मृडमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः। ओम
स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः। ओम श्री ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः।
ओम मृडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम श्री रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री 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 स्वामी देवाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री स्वामी 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 देवाय नमः। ओम श्री रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः। ओम रुडमुक्तेश्वर श्री स्वामी देवाय नमः।